राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. आज सकाळी एक बातमी पाहण्यात आली. त्या बातमीची छायाचित्र किंवा ती बातमी पहा. पाहिली. मागे आमच्या माँसाहेब, आमचे हिंदू हृदय सम्राट मोठे साहेब हा फोटो, आणि समोर कुणाचा प्रवेश चाललाय? मराठी माणसा जागा हो रे. बघ हे लवाड लांडगे तुझ्या हिताच्या नावाखाली स्वतःच उखळ पांढर करून घ्यायलेत. आधी रशीद मामू आणले, आता हा चिंगेज खान आणलेला आहे. हा चिंगेज खान, याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे आणि आज उबाटा गटात प्रवेश केलाय. किती दुर्दैवी घटना आहे की नाही? किती दुर्दैवी घटना. बलात्कारी माणूस आणि त्यातल्या त्यात खान. आता हे सिद्धच झालेलं आहे की उद्धव ठाकरेला मुंबईचा महापौर हे खानच करायचा आहे, दुसरा कोणी नाही. आता उद्धव ठाकरेला मशालीपेक्षा चांद तारा प्रिय झालेला आहे. उद्या मातोश्री 2 वर हिरवा झेंडा आणि त्याच्यावर चांद तारा चमकला तर नवल वाटून घेऊ नका. मला सांगा संजय राऊत, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? फार तोंड घेऊन बोलता ना. आम्ही हिंदू आहोत, आमचं हिंदुत्व शेंडी जाणवायचं नाही. मग तुमचं हिंदुत्व काय सुनता केलेल्या माणसाचं काय? अरे प्रवेश देताना किमान काहीतरी सभ्यता बाळगा रे. उद्धवजी, तुमच्या पित्यानं आयुष्यभर हिंदुत्वाचा पुरस्कार केलाय आणि तुम्ही असे बलात्कारी, असे 86 दंगलीचे गुन्हेगार यांना आपल्या पक्षात घेताय आणि यांच्या साह्यानं तुम्हाला मुंबई महानगरपालिकेवर ताबा मिळवायचा आहे. आणि ताबा सर कशासाठी मिळवायचा आहे? मराठी माणसाच्या नावाखाली मराठी माणसाचीच महापालिका तिचं आर्थिक शोषण करून स्वतःच्या तुंबड्या तुम्हाला भरायच्या आहेत, दुसरं काही नाही आहे. तुमचा विवेक मेलाय, तुमचा धर्माभिमान मेलेला आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त आता मुंबई महापालिकेची सत्ता दिसते, दुसरं काही दिसत नाही. आणि अशा सगळ्या लोकांना तुम्ही जवळ गोळा करताय. तुम्हाला हिंदू म्हणून घ्यायचा काही अधिकार नाही. म्हणून मला असं वाटतं की आता भगव्यापेक्षा आणि मशालीपेक्षा हिरवा आणि चांद तारा उद्धव ठाकरेला प्रिय झालाय. अरे सोकान्या, याच्यावर काही बोल ना. चंगेज खानवर काही बोल ना. तोंडवर घेऊन सगळ्यावर मत देत असतोस. सोकान्या बोल याच्यावर, बोल याच्यावर. धन्यवाद.